राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. 1952च्या पहिल्या निवडणुकीनंतर भारताच्या लोकशाही वृक्षानं मूळ धरायला सुरुवात केली होती. जनतेच्या मनात मतदानाची ओढ निर्माण झाली होती. लोकप्रतिनिधी निवडण्याची जाणीव जागृत झाली होती आणि स्वातंत्र्याच्या अमृतातून लोकशाहीचा अंकुर हळूहळू रुजत होता. या नव्या युगाच्या प्रवासात 25 फेब्रुवारी 1957 हा दिवस एक महत्वाचा टप्पा ठरला. मुंबई प्रांताच्या इतिहासातील ही दुसरी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक होती. लोकशाहीच्या बळकटीकरणाचा दुसरा मोठा पर्व. या निवडणुकीत तब्बल 53% मतदान झालं. जनतेचा सहभाग वाढत होता. लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ होत होता. पहिल्या निवडणुकीत 268 असलेल्या जागांची संख्या आता वाढून 339 झाली होती. त्यात 266 खुल्या जागा, 42 अनुसूचित जातींसाठी तर 31 अनुसूचित जमातींसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. लोकशाहीचा विस्तार आणि सामाजिक न्यायाचा विचार यांची सांगड या निवडणुकीत स्पष्ट दिसत होते. सांगली जिल्ह्याच्या राजकारणातही या निवडणुकीनं अनेक नवे अध्याय लिहिले. विटा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला होता. या मतदारसंघातून भगवान नानासाहेब मोरे आणि महाडाले पिराजीराव तायप्पा हे 2 आमदार विजयी झाले. सांगलीच्या भूमीतून पुन्हा एकदा लोकनेते वसंतदादा पाटील यांनी आपल्या नेतृत्वाची मोहर उमटवली. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी माधव हरी गोडबोले यांचा तब्बल 14,266 मतांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा विधानसभेत प्रवेश केला. हा विजय म्हणजे जनतेनं त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा दाखवलेला अढळ विश्वास होता. जतमध्ये जनतेनं विजयसिंहराव रामराव डफळे यांच्यावर विश्वास कायम ठेवला. त्यांनी श्रीमती कळंत्री अक्का यांचा 15,705 मतांनी पराभव करत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. पहिल्या निवडणुकीत मिरजेतून विजय झालेल्या कळंत्री अक्का यांना यावेळी जतमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मिरजेतून गुंडू दशरथ पाटील विजयी झाले, तर तासगावमध्ये इतिहासानं वेगळंच वळण घेतलं. पहिल्या निवडणुकीत पराभव पत्करलेले क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांनी आपल्या चुका सुधारत नव्या जोमानं रणांगणात प्रवेश केला आणि विद्यमान आमदार दत्ताजीराव सूर्यवंशी यांचा 5,404 मतांनी पराभव करत विजयश्री खेचून आणली. हा विजय म्हणजे जिद्दीचा आणि चिकाटीचा जणू जाज्वल्य पुरावा होता. इस्लामपूर मतदारसंघाचं नाव बदलून वाळवा मतदारसंघ करण्यात आलं होतं. इथंही इतिहासानं नवा अध्याय लिहिला. पहिल्या निवडणुकीत पराभूत झालेले स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर नागनाथअण्णा नाईकवडी यांनी आपल्या अपूर्ण स्वप्नाला नवे पंख दिले. त्यांनी विद्यमान आमदार SD पाटील यांचा तब्बल 9,723 मतांनी पराभव करत विजयाचा झेंडा फडकवला. हा विजय म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्षाला मिळालेला लोकशाहीचा सन्मान होता. परंतु या निवडणुकीतील सर्वात भावनिक आणि नाट्यमय क्षण ठरला तो शिराळा मतदारसंघातील निकाल. इथं यशवंत चंदू पाटील यांनी वाळवा तालुक्याचे लोकप्रिय नेते राजाराम बापू पाटील यांचा केवळ 796 मतांच्या अत्यल्प फरकानं पराभव केला. हा पराभव म्हणजे राजकारणातील अनिश्चिततेची आणि लोकशाहीतील अंतिम निर्णय जनतेचाच असतो याची जाणीव करून देणारा क्षण होता. राजाराम बापूंसारख्या मातब्बर नेत्यालाही जनतेच्या निर्णयापुढे नमावं लागलं. 1952च्या निवडणुकीत पराभूत झालेले स्वातंत्र्य सैनिक नागनाथअण्णा नाईकवडी आणि जी डी बापू लाड यांनी या निवडणुकीत विजय होत आपल्या संघर्षाला यशाची किनार दिले. त्यांच्या विजयानं स्वातंत्र्य लढ्याच्या त्यागाला लोकशाहीने दिलेली मान्यता अधोरेखित झाली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रांतात एक वेगळाच संघर्ष सुरू होता. महाराष्ट्र आणि गुजरातमधील आमदारांमध्ये प्रांतरचनेच्या प्रश्नावर तीव्र मतभेद निर्माण झाले होते. मुंबई, बेळगाव आणि सीमा भागांच्या प्रश्नावर राजकीय रणकंदन उसळलेलं होतं. प्रत्येक नेता आपल्या प्रदेशासाठी, आपल्या ओळखीसाठी आणि आपल्या अस्मितेसाठी झगडत होता. 1957ची ही निवडणूक केवळ प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया नव्हती, ती लोकशाहीच्या परिपक्वतेची आणि जनतेच्या जागृतीची साक्ष होती. स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या या लोकशाहीनं आता स्वतःचं अस्तित्व मजबूत करण्यास सुरुवात केली होती. या ऐतिहासिक निवडणुकीनं सांगली जिल्ह्याच्या राजकारणात नवसंतुलन निर्माण केलं, नवे नेतृत्व पुढे आणलं आणि लोकशाहीच्या प्रवासाला नवी दिशा दिली. विजय आणि पराभवाच्या या कथांनी सांगलीच्या राजकीय इतिहासात एक अजरामर अध्याय कोरला. संघर्ष, जिद्द आणि जनतेच्या अंतिम निर्णयाचा. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.